हॅलो, मी सई. कोडक्राफ्ट पायथॉनच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आज बघूया ॲडिशन ऑफ टू नंबर्सची दुसरी मेथड. मेथड 2, ॲडिशन ऑफ टू नंबर्स विथ इनपुट फंक्शन. इनपुट हे बिल्ट इन फंक्शन आहे, ज्याचा वापर करून आपण युजरकडून व्हॅल्यू ॲक्सेप्ट करू शकतो. डिक्लेअर करूया पहिला नंबर num1 आणि इनपुट फंक्शनचा वापर करून व्हॅल्यू घेऊया. इनपुट राऊंड ब्रॅकेट डबल कोटमध्ये मेसेज, जो आपल्याला युजरला दाखवायचा आहे और युजरला सांगायचं आहे की हे इनपुट फंक्शन आपण कशासाठी वापरतोय. डबल कोट कंप्लीट, राऊंड ब्रॅकेट कंप्लीट. त्यानंतर करूया बेरीज नंबर 1 प्लस नंबर 2. हे फंक्शन वापरताना नेहमी लक्षात ठेवायचं की इनपुट फंक्शन स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये व्हॅल्यू ॲक्सेप्ट करतं. त्यामुळे ॲडिशन करण्यासाठी आपल्याला युजरकडून मिळालेली व्हॅल्यू ही इंटिजर और फ्लोट फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करावी लागेल. एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला ज्या फॉर्मॅटमध्ये ती व्हॅल्यू हवी आहे त्याचं नाव लिहायचं आणि राऊंड ब्रॅकेटमध्ये त्या व्हेरिएबलचं नाव. रिझल्ट इक्वल्स टू फ्लोट राऊंड ब्रॅकेटमध्ये num1 राऊंड ब्रॅकेट क्लोज प्लस फ्लोट राऊंड ब्रॅकेटमध्ये num2 राऊंड ब्रॅकेट कंप्लीट. झालेली बेरीज म्हणजे टोटल व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी यूज करूया प्रिंट फंक्शन. प्रिंट राऊंड ब्रॅकेटमध्ये डबल कोट्समध्ये आपल्याला जो मेसेज प्रिंट करायचा आहे तो मेसेज डबल कोट कंप्लीट आणि कॉमा देऊन ज्या व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे त्या व्हेरिएबलचं नाव. राऊंड ब्रॅकेट कंप्लीट. टडा, आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन झाला आहे. अशीच सेम पद्धत वापरून तुम्ही वजाबाकी, गुणाकार, भागाकारही करू शकता. नक्की करून बघा. थर्ड मेथड बघण्यासाठी माझा नेक्स्ट ब्लॉग बघा. माझा हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आवडला असल्यास लाईक करा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शिका आणि प्रॅक्टिस करत राहा. हॅपी कोडिंग.